नमस्कार मंडळी, पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। आजचा प्रवास होता बाईकवरनं। मग काय स्वेटर टोपी घालायलाच लागते कारण का थंडी पण भरपूर आहे। वाडीतील सगळी पोरं एकत्र जमली होती कारण आपण चाललेलो होतो आज बापिरे या गावाला। तर मंडळी, लांजा तालुक्यातील या वर्षातील पहिलीच यात्रा होती। तर मंडळी, अर्ध्या पाऊण तासाच्या नंतर पोहोचलो बापिरे या गावात। तर मंडळी, ही आहे बापिरे गावाची ग्रामदेवता आई भवानी। गाभाऱ्यामध्ये गर्दी पण नव्हती, मग आईचं दर्शन करून घेतलो। हा आहे मंदिराच्या समोरचा परिसर। गावातल्या ग्रामस्थांनी मस्त सजवलेला होता। ही आहे आई भवानीची दिवटी। आपण लेट आल्या कारणाने दिवटी नाचवण्याचा कार्यक्रम काय आपल्याला बघायला मिळाला नाही। बाजूलाच आहे आई नवलाई देवीचं मंदिर। मंदिराच्या सभा मंडपात गेलो तर लाकडामध्ये छान असं कोरीव काम केलेलं होतं। नवला देवीचं पण दर्शन घेतलो। आईचा उत्सव मोठ्या असल्या कारणाने येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना मंडळाने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। थोड्या वेळाने मला पण महाप्रसाद मिळाला। यात्रेमध्ये माझा मित्रपरिवार भेटला होता, मग त्यांच्यासोबतच महाप्रसाद खायला बसलो। थोड्या वेळाने यात्रेत फिरायला सुरुवात केली। यात्रामधली तर खेळण्यांची दुकानं तर आलीच, बाजूलाच प्रसादीचं दुकान होतं, मग काय थोडीशी प्रसादी घेतली। यात्रा फिरत असताना गावातल्या बहिणी मिळाल्या, मग त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलो। यात्रा म्हटली की कार्यक्रम हा आलाच। मनोरंजनाचा कार्यक्रम होता पावनादेवी समई नृत्य देवगड। कार्यक्रम बघून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तर मंडळी, कमेंट करून नक्की सांगा आपली व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचते। आपला ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, बाय।